दिली आहे। तर तिकडे अमरावती जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला मोठं यश आलेलं आहे। अमरावतीमधील महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। 12 पैकी 6 भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष विजयी झालेले आहेत। धामणगावमध्ये अर्चना रोठे नगराध्यक्षपदी विजयी झालेले आहेत। तर भाजपचं पारडं आता जड होत चाललेलं आहे। अर्चना रोठे आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनी आहेत आणि त्यांचा देखील मोठा विजय या निवडणुकीमध्ये झालेला आहे। तर अमरावती जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला मोठं यश आल्याची ही महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। तर अर्चना रोठे यांच्यासोबत संवाद साधलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। निवडणुकीमध्ये विजय खेचून आणल्यानंतर पहिली प्रतिक्रिया लोकशाही मराठीवर। या संदर्भात माझ्यासोबत बोलण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रताप अडसड दादा, गेल्या 15 वर्षापासून तुमच्या इथे सत्ता होती, पुन्हा एकदा एक हाती सत्ता काबीज केली, काय सांगणार? हा विकासाचा विजय आहे आणि ज्या पद्धतीनं धामणगावच्या मतदारांनी मतदान केलं हा त्यांचाही विजय आहे असं म्हणायला हरकत नाही। कारण त्यांनी विकासाच्या बाजूनं विचार करून सुज्ञपणे मतदान केलं आणि विरोधकांनी जे काही अतिशय खालच्या स्तरावर जाऊन काही आरोप केले होते त्यालाही हे खऱ्या अर्थानं उत्तर आहे या विजयातून त्यांनी दिलेलं आहे। एका अर्थानं ती चीड त्यांनी व्यक्त केली की ह्या पद्धतीनं आपल्या इथलं राजकारण चालू शकत नाही। हे एक सांस्कृतिक गाव आहे आणि याची ख्याती बऱ्याच वर्षांपासून विद्येचं माहेरघर म्हणून राहिली आहे। त्यामुळे ज्या पद्धतीने गोष्टी झाल्या त्याची एक चिडही दाखवली आणि विकास हा अपेक्षित आपल्या जनतेला आहे। सातत्यानं 15 वर्ष जनता आमच्या पाठीशी होती आणि यावेळेस त्याचा उच्चांक गाठलेला आहे। जे नेतृत्वाने इतके वर्ष काम केलं आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली ग्राउंड लेवलवर आणि मतदारांचा विश्वास, जनतेचा विश्वास, त्याचं हे फळ आहे असं मी मानते आणि सर्व मतदारांचे मनपूर्वक आभार मानतो। कुठले विकासाचे मुद्दे असणार आहे? सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्प असणार आहे भुयारी गटर योजना आणि रस्ते पाणी हे सोबत होतातच आहे आणि ते होत राहतील, कारण विकास हा निरंतर चालणारी प्रक्रिया आहे। तर त्यामुळे धामणगावचा विकास सर्वांगीण दृष्टीने हा आमचा अजेंडा असेल। नक्कीच एकूणच जर पाहिलं तर अमरावती जिल्ह्यामध्ये यापूर्वी पती पत्नीची परंपरा होती, मात्र अमरावती जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर धामणगावमध्ये बहीण नगराध्यक्ष तर भाऊ आमदार अशी एकूणच या ठिकाणी परंपरा सुरू झाली। त्यामुळे अमरावती जिल्ह्यामध्ये जर एकूणच जर पाहिलं तर मोठ्या फरकाने जे आहे भारतीय जनता पार्टीला मोठं यश येताना आपल्याला दिसून येत आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, धामणगाव रेल्वे, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।